नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण क्षेत्रफळावर आधारित काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. इथे उदाहरण बघा काय आहे. एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी 65 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्या क्रीडांगणालगत बाहेरून चारही बाजूंना 1.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे हे ABCD हे काय आहे, क्रीडांगण आहे आणि त्याच्या भोवती PQRS हे काय आहे, रस्ता आहे. आणि त्या रस्त्यातलं आणि ह्या क्रीडांगणातलं अंतर किती आहे, 1.5 मीटर. आणि ह्या क्रीडांगणाची लांबी 65 मीटर, म्हणजे AD ही 65 मीटर आणि रुंदी 30 मीटर एवढी आहे. मग आता आणि हे क्रीडांगण कसं आहे, आयताकृती आकाराचं आहे. तर चौकोन ABCD हे क्रीडांगण आहे. त्याभोवती 1.5 मीटर रुंदीचा जो काय आहे तो रस्ता आहे. मग चौकोन ABCDच्या सर्व बाजूंनी 1.5 मीटर अंतर ठेवल्यास चौकोन PQRS हा आयत मिळतो आपल्याला. म्हणून आयत PQRSची लांबी 65 अधिक 1.5 अधिक 1.5 बरोबर 68 मीटर. म्हणजे ह्या दोन बाजूंचे हे 1.5 आणि हे परत 1.5 आणि हे पुन्हा 65, म्हणजे ह्या किती मिळतात आपल्याला, 68 मीटर लांबीचा हा रस्ता मिळतो. त्याचप्रमाणे PQRSची रुंदी 30 अधिक 1.5 अधिक 1.5 म्हणजे 33 मीटर हे आपल्याला मिळते. आता रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं, म्हणजे हा जो रस्ता आहे त्याचं. म्हणून आयत PQRSचं जे क्षेत्रफळ आहे त्यामधनं काय करायचं आपल्याला, आयत ABCDचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. म्हणून 68 गुणिले 33 वजा 65 गुणिले 30 हा आपण इथे गुणाकार करून घेतला आणि त्या गुणाकाराची वजाबाकी केली, ती आली 294 चौरस मीटर. आता चला चर्चा करू. यामध्ये बघा, हे जे वरचं उदाहरण आहे तर ह्याचं क्षेत्रफळ वगैरे ते काढता येईल का, हे तुम्ही सोडवून बघा. आता उदाहरण दुसरं बघा. एका मोबाईलची लांबी 13 सेंटीमीटर व रुंदी 7 सेंटीमीटर आहे. त्यावरील PQRS हा स्क्रीन आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे. तर स्क्रीनचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे हा जो आहे तो मोबाईल आहे ABCD आणि त्यावरती ही PQRS ही काय आहे, स्क्रीन आहे. मोबाईलच्या कड्याने तयार झालेला आयत ABCD मानू. त्याची लांबी 13 सेंटीमीटर व रुंदी 7 सेंटीमीटर आहे. AB, BC आणि DC च्या बाजूचे 1.5 सेंटीमीटर अंतर इथे सोडलेलं आहे आणि DA ही जी बाजू आहे तिथे 2 सेंटीमीटर अंतर सोडलेलं आहे. तर तयार होणारा आयत PQRS मानू. मग आता PQRS आयत जो आहे त्याची लांबी आहे 13 सेंटीमीटर. मग आता तर या 13 सेंटीमीटरमधनं जर वरच्या बाजूने सोडलेलं अंतर किती आहे, 1.5 आणि खालच्या बाजूने किती सोडले, 2 सेंटीमीटर. मग यातनं वजा केल्यावरती आपल्याला PSची लांबी मिळणार आहे. म्हणून PS बरोबर 13 वजा 3.5 बरोबर 9.5, म्हणजे हे 2 अधिक हे 1.5 म्हणून किती होतात, 3.5 होतात. त्याचप्रमाणे बघा, आयत PQRSची रुंदी बरोबर रुंदी BC मधून 7 सेंटीमीटर दोन्ही बाजूंनी सोडलेलं अंतर 1.5 आणि 1.5 वजा करून मिळणारी रुंदी PQ आहे. म्हणून PQ बरोबर 7 वजा 3 सेंटीमीटर. आता 1.5 आणि 1.5 किती होतात, 3 होतात. म्हणून 7 सेंटीमीटर वजा 3 सेंटीमीटर बरोबर 4 सेंटीमीटर, म्हणजे PQ आपल्याला किती मिळाले, 4 सेंटीमीटर मिळाले. म्हणून स्क्रीनचं क्षेत्रफळ आयत PQRSचे क्षेत्रफळ बरोबर, म्हणजे स्क्रीनचं क्षेत्रफळ म्हणजेच आयत PQRSचं क्षेत्रफळ बरोबर 9.5 गुणिले 4 बरोबर 38 चौरस सेंटीमीटर. 45